जय आदिवासी। आज आपला जो काही मोर्चा आहे तो मोर्चा मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपल्या आदिवासी समाजावरती ज्या काही अन्याय अत्याचार होऊ पाहत आहेत आणि ते अत्याचार अन्याय या ठिकाणी थांबवण्यासाठी म्हणून हा मोर्चा आयोजित केलेला आहे। मला आज संघर्ष समिती आयोजकांनी मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचे आभार मानतोय। आज पालघर जिल्हा या जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल जिल्हा म्हणून या ठिकाणी सर्वच राजकारणी पुढारी या ठिकाणी बोंबलत फिरतात, परंतु आज आदिवासी समाजाला ज्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा आहे तो न्याय मिळतोय का? तर तो न्याय मिळत नाही। आज पालघर जिल्ह्यामध्ये पेसा भरती 17 पदांची भरती त्या ठिकाणी सुरू होती। तलाठी आपले आदिवासी तलाठी होणार होते, मुलं शिक्षक होणार होते, वनरक्षक होणार होते, अंगणवाडी सेविका होणार होत्या, आरोग्य सेविका होणार होते, आरोग्य सेवक होणार होते, वनरक्षक होणार होते आणि 7-8 पदांची भरती प्रक्रिया सुरू असताना बिगर आदिवासी समाजाने मुंबई हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून आपल्या आदिवासी मुलांच्या तोंडातला घास म्हणजे जी काही नियुक्ती मिळणार होत्या तो आदिवासी मुलांच्या तोंडातला घास त्या ठिकाणी हिरावून घेण्याचा या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि ते यशस्वी झालेले आहे। आज पेसा कायदा असेल, 5वी अनुसूची असेल, या ठिकाणी आपल्याला संविधानिक अधिकार असताना सुद्धा आपल्याला मिळणाऱ्या नोकऱ्या बिगर आदिवासी समाजाने जाणीवपूर्वक या ठिकाणी थांबवल्या। कोण हा बिगर आदिवासी समाज? हा तोच बिगर आदिवासी समाज आज त्यांच्या याचिकाकर्त्यांना फंडिंग पुरवणारे कोण याचा सगळ्यांचा शोध या ठिकाणी आदिवासी समाजाला लागलेला आहे। ज्या लोकांना आपल्या वॉर्ड मध्ये आपण त्यांना निवडून दिलं, आदिवासी समाज 97% असताना 27-28 वोटिंग बिगर आदिवासी समाजाची असताना या ठिकाणी आपण त्यांना मोठ्या मान्यतेने त्या ठिकाणी निवडून देतो। आज तीच लोक त्याच लोकांना आपण ठेकेदार केलं, त्याच लोकांना बिल्डर केलं आणि त्या लोकांनी या ठिकाणी पेसा भरतीच्या विरोधामध्ये जाऊन याचिकाकर्त्यांना फंडिंग पुरवून आणि त्या ठिकाणी पेसा भरतीवरती स्टे आणला। आपल्याला याच्या पुढे जाणीवपूर्वक आपल्याला हे करावं लागेल की ज्या समाजाला आज आपण खांद्यावरती डोक्या खांद्यावरती आपण बागळलो त्या समाजाला आज जागा दाखवण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। कारण आपण त्यांना आपण एकत्र आहोत, एकजुटीने राहतो अशा पद्धतीने आपण वल्गना करत होतो, पण ते जर आपल्याला जर एक समजत नसतील आणि आपल्या पेसा भरतीमध्ये लागलेल्या मुलांवरती जर अन्याय अत्याचार करत असतील तर आज आपल्याला स्वतंत्र भूमिका घेण्याची या ठिकाणी गरज आहे। कारण पालघर जिल्हा परिषद मध्ये सुरुवातीला शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती। या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा अशी भरती या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने राबवली की पहिल्यांदा पोस्टिंग दिली आणि नियुक्ती देण्याचा ठिकाणी प्रयत्न केला गेला नाही, म्हणजे जाणीवपूर्वक तोंडाला पाणी पुसले या ठिकाणी आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे करायचं आहे। त्यानंतर धनगर समाज आपल्या आदिवासी समाजामध्ये येऊ पाहतोय। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की आदिवासी समाजामध्ये धनगर समाज आला तर आपल्या खऱ्या आदिवासींना नोकऱ्या मिळणार नाही। त्यांना 3.5% एक स्वतंत्र आरक्षण असताना पहिल्यांदा ते ओबीसी मध्ये होते, मग ते एनटी 3.5% आरक्षणामध्ये गेले आणि आज आपल्या आरक्षणामध्ये आदिवासी समाजामध्ये आरक्षण घेण्याच्या संदर्भामध्ये ते प्रयत्न करतात आणि म्हणून ही एक गोष्ट आपल्या या आंदोलनामध्ये प्रकर्षाने आहे। ज्या बोगस आदिवासीने खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या बळकावल्या होत्या त्या नोकऱ्या खऱ्या आदिवासींनी दिल्या पाहिजेत अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। तरी हे शिंदे सरकार असेल किंवा कुठलाही सरकार असेल त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींना नोकऱ्या देण्यासाठी पुढे येत नाही। आपल्याला जे काही वनपट्टे दिलेले आहे, आज फॉरेस्ट असेल, आपल्याला आपण सांगतो की आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे, पण वनपट्ट्यामध्ये एखादं झाड किंवा एखादं पान तोडलं तर काय नाही त्या ठिकाणी आपल्यावरती लगेच गुन्हे दाखल करतात आणि म्हणून आपल्याला याच्या काळामध्ये पेसा भरती असेल, सुप्रीम कोर्टाने ज्या काही नोकरीमधले आरक्षण दिले त्या भरती असेल, ह्या सगळ्या भरती प्रक्रिया झाल्या पाहिजेत या उद्देशाने मी या ठिकाणी बोललो। सर्वांनी माझं जे काही 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद मानतो, आभार मानतो। जोहार, जय आदिवासी। धन्यवाद मोहळे साहेब। या एक सर्वांना विनंती करेन, जे काही वक्ते आहेत निवडक व्यक्ती आहेत सर्वांना बोलायची इच्छा, सर्वांना विचार मांडायची अक्कल पण आहे, पण आपल्याकडे थोडी वेळ नाही आहे। जे काय आपण सर्वांना बोलतोय